नमस्कार. मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे किरण सोनावणे. सरकारमध्ये आय-ए-एस, आय-पी-एस असे मोठमोठ्या पदावरती अधिकारी असतात आणि ते वेळोवेळी काहीतरी निर्णय घेत असतात. आपली अशी अपेक्षा असते, की आय-ए-एस एखादा अधिकारी झाला म्हणजे तो खूप काही विद्वान असतो आणि आपण देशाच्या प्रशासनाची जबाबदारी अशा सगळ्या अधिकाऱ्यांवरती आणि अशा व्यवस्थेवरती टाकत असतो. पण ज्यावेळेस ते कधी-कधी अशा प्रकारचे हास्यास्पद अध्यादेश काढतात, काही निर्णय काढतात, त्यावेळेस मात्र म्हणजे त्यांच्यावरती हसावं, की त्या संदर्भामध्ये त्यांचा निषेध करावा, अशा प्रकारची परिस्थिती सुद्धा खूप वेळा आपल्याला अनुभवायला येते आणि वेगवेगळ्या गोष्टीतले जे अध्यादेश वेळोवेळी निघतात, त्यातनं खूप वेगवेगळ्या पद्धतीने चर्चा होत असते. सध्या म्हणजे देशातील आणि महाराष्ट्रातील अनेक संवेदनशील लोक सरकारला, विशेषतः महिला, मोठ्या प्रमाणात सरकारचा निषेध करत आहेत. ते निषेध करण्याचं कारण असं आहे, की काही दिवसांपूर्वी सरकारनं एक अध्यादेश काढलेला आहे आणि अध्यादेश काढत असताना त्यांनी त्यामध्ये एखाद्या लग्न झालेल्या महिलेला किंवा घटस्फोटित महिलेला किंवा एकल महिलेला आपली समजा जर नाव बदलायचं असेल, तर तिला तिच्या पतीची किंवा घटस्फोटाचा जो निर्णय झालेला आहे, त्याची प्रत असावी अशा प्रकारचा निर्णय दिला. वास्तविकता गेल्या साधारणतः एक 70-80च्या दशकानंतर खूप साऱ्या लोकांनी आपलं स्वतंत्र नाव लावण्याची वेगळ्या पद्धतीत चालू केली. खूप जण आपल्या आईची नावं लावायला सुरुवात केली. काहींनी नंतर ती पद्धत बदलून आई आणि वडिलांचं अशी दोघी नावं लावायची सुरुवात केली. पण आता हा अध्यादेश निघाल्याच्या नंतर खूप वेगवेगळ्या पद्धतीची चर्चा त्या संदर्भात होते. आपण त्याचवरती चर्चा करणार आहोत आज आणि ही चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या लक्ष्मी यादव मॅडम आपल्या सोबत आहे. लक्ष्मीजी, स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्रमध्ये. त्यानंतर आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ता सत्यभामा सौंदरमल आहेत, ज्या दारूबंदी आणि सामाजिक कामांमध्ये मोठ्या हिरिरीने काम करत असतात. बालविवाहाच्या संदर्भात त्यांचं काम खूप मोठं आहे. त्यानंतर खूप सुरुवातीला जेव्हा महिला कमी ऍक्टिव्ह होत्या, त्या काळामध्ये स्वतः धाडसानं महिला चळवळीमध्ये उतरणाऱ्या डॉक्टर लता प्रतिभा मधुकर, ज्यांना लता प्रम म्हणून ओळखलं जातं, अशा लताताई सुद्धा आपल्या सोबत आहेत. आणि दुसरं पत्रकार प्रवीण संधू आपल्या सोबत आहेत. त्यांचा या संदर्भातला एक वेगळा संघर्ष आहे, तो आपण त्यांच्याशी बोलताना त्यांच्याकडून ऐकणार आहोत. तर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी सगळ्यात पहिल्यांदा सत्यभामा सौंदरमल यांच्याकडे येणार आहे. सत्यभामा सौंदरमलजी, काय सांगाल तुम्ही या संदर्भात? सरकारने हा जो निर्णय घेतलेला आहे आणि तुम्ही या संदर्भातला स्वतःच्या तुमच्या कुटुंबातला एक वेगळा संघर्ष आहे, काय सांगाल? सरकारकडून महिलांच्या बाबतीत आता नुकताच म्हणजे देशभरामध्ये जागतिक महिला दिन साजरा केला. जगामध्ये एकीकडे महिला दिन साजरा करायचा, त्याच्यासाठी काहीतरी वेगळ्या गोष्टी आणायच्या, वेगळे महिला धोरण वगैरे हे ते आणतात आणि मग नंतर असे निर्णय घेऊन पुन्हा महिलांना दिन करायचं. म्हणजे त्याच्या विलंटीमध्ये फरक आहे, दिन करायचं. तर ते तशा पद्धतीचा तो निर्णय आहे. कारण की त्यांनी तो निर्णय म्हणजे किंवा ती अधिसूचना जारी करायची काही गरजच नव्हती तशा पद्धतीची. कारण ज्या महिलांचे घटस्फोट झालेले असतात त्यांच्याकडे ऑलरेडी कोर्टाचं सर्टिफिकेट असतं, प्रमाणपत्र असतं आणि बापाचं नाव आडनाव लावण्यासाठी बापाची परवानगी तर ते, कारण ते रक्ताचं नातं असतं, त्याच्यामुळे ते वडिलांचं नाव महिला वापरत असतात. परंतु याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलंय की ज्या नवऱ्यासोबत घटस्फोट झालेला आहे महिलेचा, त्याच नवऱ्याचं ना हरकत एनओसी घ्यायची आणि मग नंतर आपण आपल्या बापाचं नाव लावायचं. आपलं पुढचं असं म्हणणं आहे किंवा ठीक आहे, घटस्फोटित महिलांसाठी तुम्ही अशा पद्धतीची अधिसूचना काढताय, परंतु आता आमच्या मराठवाड्यामध्ये 14,000च्या आसपास महिला ह्या परित्यक्तात, एकल आहेत, सिंगल आहेत. त्याच्यामध्ये कितीतरी महिला ज्या एमएनटी आहे, ज्यांनी नवऱ्याला टाकून दिलेला आहे, ज्यांचे घटस्फोट न होता त्या सिंगल आहेत, म्हणजे अशाच राहिलेल्या परित्यक्ता म्हणून. या महिलांचे सर्टिफिकेट म्हणजे कुणाचं घ्यायचं, त्यांनी त्या ह्याच्यावर प्रमाणपत्रावर सही कुणाची घ्यायची, कोण देणार आहे? आणि जर परित्यक्ता राहून समजा माझ्यासारख्या महिलेचा घटस्फोट नाही झाला, परंतु नवऱ्याच्या पासून मी वेगळी झाली, कारण हल्ली नवरे घटस्फोट पण देत नाहीत लवकर, म्हणून महिला आणि पुरुष असेच वेगवेगळे पण राहतात. अशा वेळेस आधी सूचना जर असेल की बाबा त्या नवऱ्याचं सर्टिफिकेट पाहिजे किंवा एनओसी पाहिजे, तो देऊ शकतो का?
ते देत असताना तो ब्लॅकमेल करणार नाही किंवा मी त्याच्यावरती केले म्हणून तो निर्णय घेतला. तर त्याच्यामुळे ती पण भीती आहे महिलांना की तो ब्लॅकमेल करणार, लेकरं तिच्याकडे असेल तर त्याची मागणी करणार, ती नोकरी करत असेल तर मोठ्या पैशाची मागणी करणार. इव्हन तो असेही मागणी करेल की आता ही जातच आहे किंवा हिला एनओसीच पाहिजे आहे. ज्या पद्धतीनं सरकारी अधिकारी म्हणा कुठलंही काम करत असताना त्यांना पगार असताना सुद्धा ते पैसे घेतात, टेबलाखालून भ्रष्टाचार करतात खूप सारे अधिकारी, सगळेच नाही. परंतु मग तशाच पद्धतीनं हे नवरे ज्यांचे आपल्याला एनओसी पाहिजे ते सुद्धा म्हणतील एकदा माझ्यासोबत असं कर, मला सुख दे, शारीरिक सुख दे, मग मी तुला हे देईल. मग ते लेकराचं हे आहे तर मग मी पोटगी बंद करील, त्याच्यावरती तू मला लिहून दे मग की मी मला पोटगी नको यांची एनओसी पाहिजे. तर ह्या अशा पद्धतीनं त्यांचा आर्थिक छळ होऊ शकतो, त्यांचा मानसिक छळ होऊ शकतो, त्यांचा लैंगिक छळ सुद्धा होऊ शकतो. तर हे कुठंतरी चुकीचं आहे असं मला वाटतं. हा अनुभव आहे आणि परित्यक्ता महिलांच्या बाबतीत बोलतच नाहीत. म्हणजे महाराष्ट्र सरकार पण बोलत नाही, केंद्र सरकार पण बोलत नाही, त्यांच्या बाबतीत त्यांचं काहीच नाहीये. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ही अधिसूचना जी आहे तर ही अत्यंत चुकीची आहे. बरोबर आहे, ही अधिसूचना अत्यंत चुकीची आहे आणि महिलांच्या सोबत त्यांचं ब्लॅकमेलिंग होऊ शकतं अशा प्रकारचा मुद्दा सत्यभामा ताईंनी मांडलेला आहे. आपण प्रवीण सिंधू यांच्याकडे जाऊया. प्रवीण सिंधूजी, तुम्ही तुमचा माईक ऑन करा. तुमचा काय या संदर्भातलं मत आणि तुमचा स्वतःचा काय संघर्ष? माझा स्वतःचा जे पुरुष प्रधान संस्कृतीतनं जे काही नाव लावलं जातं, माझ्या बाबतीतलं माझं स्वतःचं नाव हे माझं नाव, वडिलांचं नाव आणि आडनाव असंच होतं. मात्र त्याच्यानंतर जे समाजभान वाढत गेलं, स्त्री पुरुष समतेचा विचार समजत गेला, त्यातनं स्त्री पुरुष विषमतेला धरून जो काही विचार केला त्यातनं मी माझ्या आईचं नाव लावणं सुरू केलं. मात्र शेवटचं जे आडनाव लावायचं ते कुणाचं लावायचं, मग परत ते पुरुषाचंच लावलं जातं. तर मग तिथंही परत पुरुष प्रधान संस्कृतीनं ते पुरुषाला प्राधान्य दिलं जातं. तर माझ्या पातळ्यावरती मला असं वाटतंय की आडनाव कोणाचं लावावं, नाव कोणाचं लावावं हा त्या व्यक्तीच्या ओळखीचा प्रश्न आहे आणि ती ओळख किमान त्या व्यक्तीला जपण्याचा, ती ओळख सांगण्याचा अधिकार त्या व्यक्तीला असावा. त्यामुळं जिथं फारकत झाली, संसार टिकला नाही, मतभेद झाले, एकमेकांसोबत सहजीवन करू शकण्याच्या सगळ्या शक्यता मावळल्या, अनेकदा ह्या प्रसंगांमध्ये कटुताच निर्माण होते. अशा वेळी ज्यावेळेस ते दोन माणसं स्वतंत्र झाले त्यावेळेस त्यांना नाव कुणी कसं लावावं याच्यासाठी एकमेकांची एनओसी घ्यायला लावणं हेच खरं तर असंवेदनशीलतेचा कळस आहे. त्या दोन व्यक्तींनी जर दोन वेगळे मार्ग निवडले तर त्या दोन व्यक्तींना स्वतंत्रपणाने जगू द्यायला हवं. एकमेकांच्या परवानग्या घेणं हे पुन्हा मालकी दर्शवणारच आहे. बाईनी कोणतं नाव लावावं याच्यासाठी पुरुषाची परवानगी घ्यायची, याचाच अर्थ ती बाई त्या पुरुषाची मालकी होती असा त्यातनं तो अर्थ निघतो. त्यामुळे किमान या पातळ्यांवरती तरी संवेदनशीलता दाखवून ही मालकीची संकल्पना धुडकावून लावत स्त्रीला तिचं ओळख सांगण्याची तरी अधिकार जे भारतीय संविधान दिलं ती फक्त आता प्रशासन आणि सरकारने त्यांच्या स्तरावरती ते मान्य करायला हवं. बरोबर आहे, अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडला की दोन व्यक्ती ज्यावेळेस एकत्र राहायला तयार नाहीये, ज्यांचं पटलेलं नाहीये, ज्यांचे दोघांचे मार्ग जे वेगळे झाले, अशा वेळी अशा पद्धतीची परवानगी किंवा एनओसी घ्यायला लावणं हेच असंवेदनशीलतेचं म्हणजे असंवेदनशीलता आहे असं प्रवीण संधू यांनी सांगितले. मी लक्ष्मी यादव यांच्याकडे आहे. लक्ष्मीजी, तुम्ही काय सांगाल या संदर्भामध्ये? मला तर हे सगळं वाचल्यानंतर सर सुरुवातीला ब्रिटिशांची आठवण आली की ब्रिटिशांनी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये महिलांच्या बद्दलचे जे काही फार म्हणूयात की वाईट चालीरीती होत्या, काय नियम होते ते सगळे मोडण्यासाठी अनेक कायदे केले, ज्याच्यामध्ये सतीप्रथा असेल किंवा विधवा पुनर्विवाह असेल. तर आता भारत सरकार काय करतंय असा विचार आला की ते कुठेतरी अनेक वर्ष परत स्त्रीला मागे खेचते. कारण स्त्री आता खरं तर उंबरठा ओलांडून शिक्षण असेल, करिअर असेल, ह्या सगळ्याच्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लग्न ह्या संकल्पनेच्या भोवती जे काही अडून होतं किंवा अडकून बायकांना ठेवला जातो त्याच्या पुढे गेलेले आहेत आता. पण असं होतं की अनेकदा काही अशा प्रकारचे दस्तावेज असतील किंवा अनेक नियम असे असतील ज्याच्यामुळे ना स्त्रीला परत मागे खेचलं जात आहे. खरं तर महाराष्ट्र शासनाचा एक शासन आदेश आहे, 2014चा आहे, ज्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाने असं नमूद केलेलं आहे की एखादी स्त्री असेल किंवा एखादं मूल असेल तर त्यांना कोणतंही नाव लावता येईल आणि जर असं कोणतीही शासकीय किंवा खाजगी कुठले व्यवस्थापन असेल आणि ते जर काही त्यांना म्हणत असेल की हेच नाव लावायचं किंवा तेच नाव लावायचं तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. खरं तर महाराष्ट्र शासनाचा असं शासन आदेश आहे, पण मला वाटतं जर केंद्राची अशी अधिसूचना आली तर इथं पण सगळी गडबड होण्याची शक्यता आहे.
म्हणजे मला वाटतं परत कुठेतरी स्त्रियांना ना त्यांची जी ओळख आहे ती अगदीच खरं तर जन्मापासूनच वडिलांशी असते, नंतर नवऱ्याशी असते, मग मुलाशी, अशा पद्धतीच्या असतानाच परत ती ओळख कुठेतरी नवऱ्याभोवती गुंडाळण्याचा हा सगळा मला वाटतं की काय म्हणूयात की हे सगळं सुरू आहे त्याच्याबद्दल. बरोबर आहे. म्हणजे पुरुष प्रधान संस्कृतीला पुन्हा एकदा स्त्रीवर लादण्याचा हा एकंदरीत परिणाम म्हणजे प्रकार आहे की काय असं दिसतंय. फार म्हणजे मागच्या थोड्या जुन्या पिढीतल्या असणाऱ्या लता ताईंचा एक वेगळा संघर्ष आहे, त्यांच्याशी आपण बोलूया. लता ताई, काय सांगाल तुम्ही हा अध्यादेशच्या संदर्भामध्ये? माईक हा सुरू झाला. व्हायला वेळ. हा, तर हा. धन्यवाद. तुम्ही बोलवलं आज आम्हाला मॅक्स महाराष्ट्रावर, आणि ही खूप महत्वाची चर्चा घडवत आहे. कारण पूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर सगळेच जण या अधिसूचनेनी एकदम विचारात पडलेले आहेत. जसं सत्यभामानी सांगितलं, लक्ष्मीनी सांगितलं आणि प्रवीणने सांगितलं, तसं आज मुळामध्ये प्रदीपने, तर त्यांनी जे मांडलेलं आहे त्याच्या पुढे जाऊन मी हे सांगते की ज्या वेळेला मी लता प्रतिभा मधुकर नाव केलं ना, त्यावेळेला माहेरून पण आणि सासरहून पण असे प्रश्न आले की तू सासरी आल्यानंतर तुझं नाव काय असेल. आणि त्यावेळेला माझ्या आई वडिलांचं नाव लावणारी, म्हणजे असं आई वडिलांचं नाव लावणारी जी पहिली फळी आहे त्याच्यातली मी स्वतः त्याच्यातली एक प्रमुख स्त्री आहे. आणि ती 1980 मध्ये जेव्हा केलं तेव्हा 1985 पर्यंत सरकारी गॅझेटमध्ये असं नाव व्हायला वेळ लागला. त्याच्यानंतरचा संघर्ष रेशन कार्डचा, पासपोर्टचा सगळा राहिला. मुलीच्या शाळेमध्ये मुलीचं नाव घालतानाचा झाला. आता माझे सगळ्या संघर्षाच्या आधारावर जी कागदपत्र आली होती ती संपल्यानंतर मी याच्याकरता पार्श्वभूमी सांगते की सेम अध्यादेशाच्या सारखं IAS ऑफिसर जर पासपोर्ट ऑफिसला असतील आणि पासपोर्ट ऑफिसचे अधिकारी असतील तर ते तुम्हाला कसं हॅरॅस करतील. तर माझा मधल्या काळात डिव्होर्स झाल्यानंतर माझा पासपोर्ट जो 10 वर्षांनी संपत होता तो संपला, आणि मला खरं तर पाकिस्तानमध्ये जाऊन रिसर्च करायचा होता मच्छीमारांच्या ह्याच्यावर. पण मला 3 वर्ष तुम्ही नवऱ्याच्याकडून नाव आणा आणि अहो माझं नाव लता प्रतिभा मधुकरच आहे, लग्नानंतर तेच आहे. मी 1980 पासून तसं लावते, माझ्याजवळ सरकारी गॅझेटवर ते नाव आहे, असं सांगूनही मला 3 वर्ष पासपोर्ट ऑफिसमध्ये रखडवलं गेलं. सत्यभामाजी म्हणत होती, जर माझ्यासारख्या PhD करणाऱ्या बाईला जिचं पूर्णपणे पासपोर्ट केवळ डिव्होर्स या एका गोष्टीभोवती अडकवला जातो, तर परित्यक्ता टाकलेल्या बाया, ज्यांना आतमध्ये कुठल्याही सरकारी कचेरीत पण प्रवेश नाही, अशा सगळ्या वंचित घटकांमधल्या या सर्व स्त्रियांना किती आणि कसे अनुभव येत असतील. रोज मी यायचे तेव्हा मला असं वाटायचं की मी कोणत्या देशात राहते. या देशाने लता प्रतिभा मधुकर, माझ्या आईची आयडेंटिटी प्रतिभा, वडिलांचं नाव मधुकर, आणि मला संविधान सांगतंय की तुम्हाला तुमच्या आई वडिलांचं नाव लावायचंय. संविधान सांगतंय की आईचा मातृत्वाचा नैसर्गिक अधिकार आहे. गीता हरिहरन त्याच्याकरता लढलेली आहे. हा 2014चा पण जो आदेश आता लक्ष्मी म्हणाली तो सुद्धा सरकारच्या याच्यामध्ये संविधानामुळे आलाय. म्हणजे ब्रिटिशांनी आपल्याला आडनावं दिली आणि त्यांच्याकडे पॅट्रियार्कीच आहे, त्याच्यामुळे पितृसत्तात्मक आडनावं दिली. पण माझा नवरा ठरवेल, माझे वडील ठरवतील, माझा मुलगा ठरवेल, ही मनुस्मृती आधारित जी व्यवस्था आहे ती पितृसत्ताक व्यवस्था सगळीकडे. पण इथे मुळामध्ये प्रश्न असा येतो की हे ठरवताना नवरा नावाच्या गोष्टीला ज्या पद्धतीचं केंद्र केलेलं आहे की तो घटस्फोट झाला असेल तरी सुद्धा तुझी सगळी मालकी ही तोपर्यंत त्याच्याकडे असेल जोपर्यंत तू जरी ठरवलं दुसरं लग्न करायचं तरी त्याची सहमती हवी. आता जर तसं असेल तर मला ते IAS अधिकाऱ्याला प्रश्न विचारावासा वाटतो की मग लग्न नावाचा हा जो संपूर्ण भारतामध्ये हिंदू, मुस्लिम, वेगवेगळ्या धर्मांमधल्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, मग या हिंदू कोड बिलाच्या अंतर्गत येणाऱ्या या सगळ्या अधिनियमांना तुम्ही असं म्हणा ना, आम्ही अधिनियम करतोय ना, मग आम्हाला तुम्ही संस्कार वगैरे, विवाह वगैरे करायला लावूच नका, मग आमचा पण करार करा ना. पण त्या गोष्टीला मात्र हे तयार नाहीये की विवाह हा एक करार आहे, विवाह मात्र वरतून स्वर्गातून आलेलं बंधन आहे असं मानायचं, आणि संपूर्णतः त्या नवऱ्याशी 7ही जन्मी गाठ घालून दिली आणि घटस्फोट झाल्यावरही पुन्हा घालायची. म्हणजे किती जुनाट आणि किती रूढी परंपरांच्या याच्यामध्ये त्यांनी आपल्याला जखडून टाकलेलं आहे. आणि अशी जखडलेली मानसिकता घेऊन जे IAS अधिकारी येतात आहे त्यांच्याकडे संविधान न पोचता जर मनुस्मृती आधारित अभ्यास
कार्यक्रम पोहोचत असेल, तर मला वाटतं की हे जे सगळे मायनस पुरुष आहेत, म्हणजे 14.5 करोड जनतेमध्ये तुझ्या प्रदीप सारखे पुरुष असतील, तुमच्यासारखे असतील, किंवा ज्या लोकांनी आता आपल्या आई वडिलांचं नाव लावायला सुरुवात केली. आज मला कळलेलं आहे की एक जण आहेत की जे अशा पद्धतीने आपलं नाव लावतात, ते आपल्या बायकोचं नाव लावतात, ते पण त्यांनी आडनाव लावलेलं नाही. तर मुळात मला हा खूप प्रश्न पडलाय की इतके वर्ष झाले, 2000 वर्ष झालेली आहेत. या 2000 वर्षांच्या काळामध्ये असा एकही पुरुष कसा दिसत नाही की त्यांनी बायकोचं नाव आणि आडनाव लावून दाखवलं. म्हणजे गंगा पुत्र असेल पण तो गंगापती असं कसं नाही झालं? म्हणजे त्याची ओळख कधी स्त्रीवरून नाहीये नवऱ्याची, पण बायकोची ओळख मात्र नवऱ्यावरून असेल. पण पूर्वी जर मातृसत्ता होती तर मग मातृसत्तेमध्ये गंगापुत्र होता, मग तशीच ओळख होती, मग ती पण ओळख आपल्या देशामध्ये पूर्णपणे काढून टाकण्यात आली आहे. मग हा जो संपूर्ण प्रश्न आहे की ओळखीचा, तो ओळखीचा प्रश्न हा पितृसत्ता जातीसत्ता दोन्हीशी जोडलाय आणि धर्मसत्तेशी. त्याच्यामुळे प्रश्न असा आहे की माझी ओळख ही बाई म्हणून माणूस म्हणूनची नाहीच आहे. माझी ओळख ही बीजक्षेत्र न्यायानुसार फक्त योनीची आहे. ती कोणाच्या मालकीची, ती कोणाच्या खुंटीला बांधलेली अशीच ओळख ठेवली असल्यामुळे हा संपूर्ण प्रश्न एका विशिष्ट सत्ता आणि त्या सत्तेच्या मानसिकतेतून, नेणिवेतून स्त्रियांना पुन्हा एकदा गुलाम बनवण्याचं आहे असं मला वाटतं. आणि त्याच्यावर आपली संपूर्ण चर्चा व्हायला पाहिजे, कारण हे पुरुष इतके मायनस का असतील? त्यांना माणूस व्हायचंय की नाही? तर हो, व्हायचंय. मग त्यांना माणूस होण्याच्या प्रक्रियेमध्ये काय नेमकं बांधलेलं आहे? तर या नावाशी आणि अस्तित्वाशी संपत्ती बांधली आहे, संसाधनं बांधली आहेत, भूमीचे अधिकार बांधलेले आहेत. तुम्ही कुठल्या वंशातून येताय, त्या वंशाच्या कुळाची पूर्ण परंपरा तुम्ही कशी ठेवणार आहे हे बांधलेलं आहे. ज्याच्यामुळे हे सगळ्या गोष्टी तिथे बांधलेल्या असल्यामुळे मी माझ्या घरातलं आडनाव काढायचं की नाही हे स्वातंत्र्य पुरुषाला असलं तरी सुद्धा कागदपत्रांवर तो आडनाव याच्याकरता ठेवतो की त्या आडनावातून त्याला ते सगळं मिळत असतं. पण स्त्रीनी आडनाव बदललं तरी सुद्धा ते तिला मिळेल याची शक्यता कमी असते. जरी तिच्या मागे बापाचं नाव लागलं आणि ते पितृसत्तात्मक परंपरेतून आलं तरी बापाच्या नावावरची संपत्ती स्त्रीला सहज मिळत नाही. म्हणून एकमेव असा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सारखा माणूस असतो की जो राजीनामा देतो हिंदू कोड बिलात स्त्रियांच्या वारसा हक्काच्या संदर्भात. त्याच्या मागचं कारण हा वारसा जो आहे ना, हा वारसाच ठरवला गेलाय की स्त्रियांना ते मिळू नये. स्त्रियांना ते मिळू नये याच्यासाठीची संपूर्ण गोष्ट आहे. आणि म्हणून परित्यक्ता स्त्रियांना तर काहीच मिळू नये, कारण तिने जणू काही तिने गुन्हा केलेला आहे की तिने त्याला सोडलंय किंवा त्यांनी तिला टाकलंय. म्हणजे ती बाई जी आहे ती नेहमीच त्याच्या आधिपत्याखाली राहिली पाहिजे. आणि लक्ष्मी जे म्हणाली तेही बरोबरच आहे की लक्ष्मी म्हणाली की मग त्यांनी मग अजून मागणी करणार. सत्यभामा म्हणाली मग अजून मागणी करणार. तर शारीरिक मागणी करू शकतात, पैशांची मागणी करू शकतात, मुलांना वेठीला धरू शकतात, मुलांना पूर्णपणे आपल्या जवळ ठेवून घेण्याची जबरदस्ती करू शकतात. या सगळ्यामध्ये घटस्फोट झालाय. म्हणजे माझे संबंध त्याच्याशी संपलेले आहेत, त्याचे माझ्याशी संपलेले आहेत. आपण शांतपणे दूर जाऊया आणि आपण आपल्या आपल्या पद्धतीने जीवन जगूया. अशा पद्धतीने स्त्रियांना जगण्यासाठी स्वातंत्र्य न देणं हे या अध्यादेशामध्ये अध्यारूत आहे असं मला वाटतं. सर तुम्ही म्यूट आहात. अतिशय महत्वाची भूमिका लताताईंनी मांडलेली आणि सविस्तर त्यांनी त्यांचा संघर्ष थोडक्यात आपल्याला सांगितलेला आहे. मी पुन्हा एकदा सत्यभामा यांच्याकडे येणार आहे. सत्यभामाजी, तुम्ही एकल आईचे म्हणजे कुटुंबात वाढलेला आहात आणि तिथनं तुमचा संघर्षाला सुरुवात झाली. तर काय संघर्ष असतो ह्या नावाचा आणि एकंदरीत सगळ्या समाजामध्ये काय त्याच्या प्रतिक्रिया असतात? आम्ही सिंगल आईच्या म्हणजे एकल महिलेची लेकरं आहे ते आम्हाला म्हणजे माझी आजी पण सिंगलच होते, पुढे माझी आई पण सिंगलच होती. म्हणजे वडिलांनी दुसरं लग्न म्हणजे घटस्फोट न होता केलेलं होतं. आणि मग तो गावामध्ये जे असतं ना महिलांना ज्यांना नवऱ्याने म्हणजे नवऱ्यानं बायको केली असली तरी सुद्धा त्याच्यात त्या बाईलाच नावं ठेवली जातात गावामध्ये. जे माहेरात पूर्वीच्या काळामध्ये महिला
आता वेगळ्या ठिकाणी राहतात, म्हणजे माहेरात पण नको सासर घरी पण नको, मग आपल्या वेगळ्या ठिकाणी राहतात. परंतु पूर्वीच्या काळात असं होतं की नवऱ्याकडचं नातं सुटलं तर माहेरातच महिला राहायच्या. मग अशा वेळेस तिला टाकून दिलेलं आहे, ती सोडून दिलेली आहे. मग म्हणजे खूप काही नावं ठेवण्याची ज्या काही गोष्टी असतात, मग ह्या मोकारच आहेत का, मग ह्यांचं वागणंच बरोबर नाही का, मग ह्यांच्या दारात किती लोकांच्या चपला सुटतात, मग खेटर सुटणारे आहेत का, मग हे असं जे असतं, मग जिवंत राहण्यासाठी जे जगण्यासाठी जे लागतं अन्न वस्त्र निवारा, ह्या ज्या गोष्टी लागतात त्या मिळवण्यासाठीचा सुद्धा खूप मोठा संघर्ष करावा लागतो. आणि सिंगल आई वडील म्हणजे त्यामुळे वेगळ्या पद्धतीनं त्यांनी केलेला होता आणि त्याचे परिणाम म्हणजे आमच्यावर असे झाले होते की आम्हाला कुणी बी हिडीसपणाचं जे वागणूक दिली जायची, तर ती आम्ही भोगलेली आहे हिडीसपणाची. आता कसं असतं ना, आपण स्त्री पुरुष समानतेच्या गोष्टी आता आम्हाला कळतात, तेव्हा कळायच्या नाही. परंतु तेव्हा हे पण कळायचं की ज्याच्या घरात बाप नावाचा माणूस आहे, तो किती कष्ट करतोय, तो सालानं राहतोय कुणाच्या इथं तरी, तो बराशी खणतोय. म्हणजे आपल्याकडे ब्रास खणणे जे म्हणतो, ब्रास जमिनीच्या त्या खणतात, आमच्याकडे म्हणायचे बराशी खणणारा. मग तो कष्ट करतोय, त्या कुटुंबाला त्याचा किती हातभार असतोय. आणि बाप असता तर कदाचित आम्हाला किती चांगलं आमचं झालं असतं, किंवा मग असं पोटाला पोटभर अन्न मिळालं असतं, असं कुणाचं तरी शिळं खरकट आणून खायची वेळ आली नसती, असं तेव्हा वाटायचं. तेव्हा आम्हाला ते बापाचं महत्व कळायचं की बाबा दुसऱ्यांच्या घरी आजूबाजूला जे पुरुष आहेत, त्या नवरा बायको आहेत, त्यांचे जोडी कसे आहेत, त्यांचे लेकरं, त्यांना लेकरांना तो बाप कसा जीव लावतो, त्यांच्या डोक्यावरून पाठवून कसा मायेचा हात फिरवतो, हे जे असतं, तर त्या बापाच्या मायेपासून पूर्णपणे मुकलेली माणसं होतो आम्ही. म्हणजे जो बाप नावाचा जो काय म्हणतो ना, खूप मोठा आधार असतो, आधारवड असतो संसारातला, कुटुंबातला, तर तो मिळाला नाही. मग आईवर आणि आजीवर, मग ती बापाची पण आईची पण अशी सगळी जबाबदारी त्यांच्यावर आली आणि मग दोघींनी मोलमजुरी करून आम्हाला लहानाचं मोठं केलं. म्हणजे आम्हाला जगणं महत्वाचं होतं, कारण तेव्हा खूप साऱ्या गोष्टी होत्या. त्याच्यामध्ये मला शिक्षण दिलं, माझ्या नंतरच्या मला शिक्षण देता यावं, किंवा 4 लेकराचा खर्च शिक्षणाचा भागत नव्हता, त्या दोघींवर खर्च करता येत नव्हता, म्हणून 2 मुलींना शिकवलं नाही. मग आम्ही 5 भावंडापैकी आम्ही फक्त 3च लोक शिकलो. माझ्या 2 बहिणी शिकले नाही, त्याच्यामुळे त्यांना शिक्षण घेता नाही आलं. ह्या गोष्टी ज्या आहेत, आणि नावं ठेवण्याची जी काही असते, आणि ज्यांच्या घरामध्ये बाप सोडून गेलेला आहे किंवा माईनेट सोडून दिलेले, त्याला त्या घरामध्ये सोयीरपणा हे चांगल्या जातीमध्ये होत नाहीत, किंवा चांगल्या उच्च कुलीन जे म्हणतो ना आपण, ज्यांचे संस्कारिक म्हणा, स्वतःच्या पोट जातीत म्हणा, असे लग्न होत नाहीत, त्यांना सोयीरपणा येत नाहीत, त्यांच्या घरी पाहुणे येत नाहीत. ह्या ज्या गोष्टी असतात ना, हे खूप मोठ्या गोष्टी मनावर घात करणाऱ्या असतात, की अरे आमचा काय दोष आहे. जसं की पूर्वीपासून अशा लोकांना, ज्ञानेश्वर माऊलींना पण असं म्हणतात, त्यांना पण असं वाळीत टाकलेलं होतं. तर आम्ही असं वाळीत टाकलेलं कुटुंब माझं होतं. आणि वाळीत टाकलेल्या माणसाचा जो काही संघर्ष असतो, जे काही त्यांना त्रास झालेला असतो, तो सगळा आम्ही भोगून आलेलो येतो. तर हे जे आहे, तर आज याच्यासाठी असं वाटतं की बाप नावाचा माणूस, आता आपण जरी म्हणत असतो किंवा तो स्त्रीवादी नाही, किंवा पुरुष असेच असतात, पुरुष तसेच असतात, तर आम्ही त्याच्या बाबतीत नाही बोलत. परंतु घरामध्ये पुरुषाचा, मग तो कोणी असो, परंतु बाप नावाचा माणूस जो असतो, तो त्याचा खूप मोठा आधार कुटुंबाला असतो, लेकराबाळांना असतो, त्याचं खूप मोठं महत्व आयुष्यात असतं. परंतु ते जर नसतील ना, तर वडील जर नसतील, तर मग फार निराधारपणाने, कारण भग्न कुटुंब जे असतं ना, भग्न कुटुंब त्या पद्धतीनं जगावं लागतं. मग काही गरजा आपल्या पूर्ण होतात, काही होत नाहीत. मग असंच कुठेतरी मग लग्न त्यांची लावली जातात मुलींची म्हणा. मग आई आई जी काय म्हणतात ना, आमच्याकडे ग्रामीण भागात असं म्हणतात, की लेकरं सांभाळण्यासाठी एक पदर सिंदळकीवर आणि एक पदर लेकरावर ठेवून त्या लेकरांना लहानाचं मोठं करायचं असतं. तर अशा सिंगल मदरच्या आयुष्यात खूप मोठ्या गोष्टी घडत असतात. आणि त्याच्यामुळे त्या लेकरा बाळाचं भरण पोषण करत असताना त्या बाईला महत्वाचं हे असतं की माझा जोडीदार गेलाय निघून, ते सोडून गेलाय, लेकरं असताना तो टाकून गेलेला आहे, परंतु मला ही लेकरं टाकून देता येत नाही. तर ह्या लेकरांना मोठं करण्यासाठी मी जर काही चुकीचं समाजाच्या दृष्टीने जरी करत असेल, तर ते गरजेचं आहे माझ्यासाठी. आणि ह्या ज्या गोष्टी असतात, तर ह्या एकल महिलांना, ज्यांच्या घरातून पुरुष निघून गेलेले आहेत, किंवा त्यांचा घटस्फोट झालेला आहे, किंवा त्यांनी टाकून दिलेले त्याला कदरून नवऱ्याला, तर ह्या ज्या महिला असतात, तर ह्यांचा एक वेगळा संघर्ष असतो मला असं वाटतं, आणि मी तो स्वतः अनुभवलेला. किरण सर ऑफिस
किरण सरांचा संपर्क तुटलेला दिसतोय. हा हो. अच्छा. हा. हा पण तू जे म्हणालीस ना ते खूप महत्वाचं होतं आता. जवळपास हा. एकल बायकांचा अनुभव सारखाच आहे. हा आलाय आवाज आला. अच्छा. हा. आणि मला प्रवीण सिंधू ज्या आहेत ना, मी त्यांच्या पोस्ट बीबीसीला वगैरे आली होती त्यांची माहिती ती वाचली मी. हो. आता मुद्दा असा पण आहे बरं का, की सरकारने अधिसूचना अशी काढली की ज्या घटस्फोटित महिला आहेत त्यांना त्यांच्या त्याच घटस्फोटित नवऱ्याची सही पाहिजे नव्हती ना हरकत. परंतु मला असं म्हणायचं की समजा आता आम्ही नवरा बायको असो, आमच्यासारख्या सारखे खूप जोडीदार एकत्र राहतात. समजा मी राहत असेल तर मी सत्य महाभुजंग सौंदर्मल याच नावाने राहते. माझ्या नावाने मला माझ्या नवऱ्याला नारायण सौंदर्मल या नावाने लग्नाच्या पत्रिका येतात. म्हणजे त्यांना काही प्रॉब्लेम नाही, आमच्या दोघांनाही प्रॉब्लेम नाही काहीच अडचण नाही. तू तुझ्या बापाचं लावत असशील तर मला काही हरकत नाही असं त्याचं म्हणणं असेल तर मला असं वाटतं ह्या अधिसूचनेमुळे काय ह्या अशा जोडप्यांमध्ये सुद्धा भांडणं लावायचा हा प्रकार आहे. त्यांचं चांगलं चाललेलं आहे, परंतु पुन्हा आता ते की बाबा नाही आता मग हे लावायचंय तर मग आता कळ नाही कुठं आणि सगळ्यात झटत बसायचं काम झालंय. तर हे कळ लावायचं भांडणं लावायचं पण हे आहे ज्यांच्या चांगलं चाललेलं आहे जोडीदारांचं काही समजदार जोडीदार आहेत ते चळवळीतले आहेत म्हणा त्यांना काही नोकरदार असो काही असो पण त्यांचं चांगलं चाललंय त्याची हरकत नाही तिची हरकत नाही तर मग अशा वेळेस हे कळ काढूपणा कशाला करायचं सरकारने तरी हे पण आहे. नाही दुसरा मुद्दा एक महत्वाचा हा पण आहे की मुळात एखाद्या स्त्रीला घटस्फोट मिळतानाच खूप त्रासाने मिळतो. म्हणजे इतकी फरफट होते तोपर्यंत तिची आणि मुलाच्या डॉक्युमेंटच्या संदर्भात असतील तर त्या शाळेचं अगदी नाव लावायचं असेल तिथे तर अडचणी असतातच. पण जर अशी अधिसूचना खरंच अंमलबजावणी ह्याची झाली तर फार म्हणजे स्त्रियांना इतका प्रचंड त्रास होणार आहे. कारण बऱ्याच वेळा नातं इतकं सोर म्हणजे इतकं जखमी झालेलं असतं की बऱ्याच वेळा पुरुष अशा प्रकारचं सहकार्य अजिबातच करत नाहीत. त्यामुळे स्त्रियांना जर पुढे जाऊन काही करायचं असेल स्वतःच्या नावाच्या बद्दलचं तर हे फार अवघड आहे हे सगळं खरं तर. त्यांना मिळणारच नाहीये हे मी तुम्हाला खात्रीशीर सांगते. ज्या पद्धतीचे केसेस समोर येतात ज्याच्यात बऱ्याच वेळा नातं खराब झाल्यामुळे ना बदल्याच्या भावनेकडे पण नातं बऱ्याच वेळा जात असतं. त्याच्यामुळे ते कठीण आहे म्हणजे हे जर असं ह्याची अंमलबजावणी झाली तर. मला वाटतं दिल्ली हायकोर्टामध्ये आता ह्याच्या विरुद्ध मला वाटतं अपील झालेलं आहे म्हणजे हे झालेली आहे फाईल रिट. हा त्यामुळे याच्यातनं खरं तर विरोध सगळीकडून झाला तर हे रद्द व्हायलाच पाहिजे. मला दुसरा मुद्दा असं म्हणायचं होतं खरं तर ना मी आता काही स्त्रियांशी जेव्हा बोलते तर स्त्रिया असं बोलताना हे सगळं काढून टाकतात आहे स्त्रिया. ह्या स्त्रियांना काहीच नकोय खरं तर ह्याच्यातलं आणि याच्याकडे सरकारचं लक्ष नाही की स्त्रियांना काय हवंय हे स्त्रियांच्या पर्यंत कुणी येऊन विचारतच नाहीये. त्यामुळे मला वाटतं की स्त्रियांनी सगळ्या बाजूने विरोध करून ना काय म्हणत ही अधिसूचना लवकरात लवकर रद्दबातल करायला हवी आहे. अगदी अगदी हो अगदी. आपण सगळ्यांनी अधिसूचनेला निषेध तर केलाय. मला असं वाटतं शीतल राहिलेली आहे तर शीतल तू आधी बोलून घे आणि मग प्रवीण बोलेल आणि मग मला पण अजून काही काही मांडायचंय कारण मी स्वतः घटस्फोटीत आहे ना तर मला 14 वर्षाचा एवढा तो वनवास झालेला आहे की त्या कोर्टामध्ये सतत जाणं आणि स्वतःचे सगळे हक्क मागून घेणं आणि ते त्याला काहीच फरक नाही पडत ना. इथे पण त्या बाईलाच खेटा मारत राहाव्या लागतात आपण जे जे हक्क मागितले त्याचे. तर शीतल तू आधी बोल. हा नमस्कार. माझा आवाज येत आहे का? हो येतोय. माझा आवाज येत आहे का प्रॉपर? येतोय. आपण सर्वांनी मिळून निषेध केला पाहिजे आणि त्याला आपण प्रतिरोध केला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. कारण मी स्त्रियांची फडफड प्रत्यक्षदर्शी पाहिलेली आहे. त्या मुलांसकट त्यांनी जेव्हा सेकंड मॅरेज करतात त्यानंतर सेकंड मॅरेज देखील त्यांचं सफल होईलच असं नाही किंवा पुढचं लाईफ आहे ते सुकर असेल असं नाही. पण त्यावेळेला देखील त्या पहिल्या नवऱ्याच्या सतत संपर्कात राहून तो देखील व्हायोलेन्स आहे तो तिला एक मेंटल व्हायोलेन्स ठरणार आहे. कारण अशी स्त्री आहे त्या पहिल्या नवऱ्याच्या कोणत्याही संपर्कात मानसिकरित्या तरी राहू इच्छित नाही त्या क्षणापासून असं माझं स्पष्ट मत आहे. त्यामुळे ही अधिसूचना आहे ती केंद्र सरकारची खरंच नष्ट झाली पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. आता बाकी पुढे मी मला आज वाटतं प्रवीणनी आता थोडंसं मांडावं की प्रवीण तुला काय वाटतं है ना. मला वाटतं दोन मुद्दे असे मांडायचे आहेत की लक्ष्मी जो मुद्दा मांडला ना की ऑलरेडी स्त्रियांना जी फरफट सहन करायला लागते आणि त्यातनं ती प्रक्रिया किचकट होणार आहे त्याला जोडून मला हा मुद्दा मांडायचा आहे की आधीच भारतासारख्या देशात जिथं
लग्न झाल्यानंतर त्या स्त्रीने लग्न दिलेल्या घरीच मृत्यू व्हावा तिचा, तिने परत माहेरी तोंड दाखवू नये, अशा प्रकारचे जी काही संस्कार आपल्यावरती होतात, अशा स्थितीत जिथं कौटुंबिक हिंसाचाराच्या केसेसच दाखल होती नाही, मध्यस्थी करून ते मिटवले जातात, आयुष्यभर स्त्रिया हिंसाचाराला सामोऱ्या जातात. अशा वेळी जर नवऱ्याची परवानगी घेऊनच तुमचे जर पुढचे सरकारी सोपस्कर होणारे अशी जर अट टाकली, तर इथं नवऱ्याच्या विरोधात तक्रार करायची की नाही याची हिंमतच अगदी स्त्रियांची तुटून जाईल. दुसरी गोष्ट, नवऱ्याने जे काही हिंसाचार केले ते निर्भीडपणे धाडस दाखवून न्यायपालिकेसमोर मांडायचे की नाही. कारण जर मी आता सुरुवातीच्या टप्प्यात ते जर मांडले आणि नंतर जर मला परवानगी घ्यायची वेळ आली आणि याने जर दिली नाही आणि कायदेशीर प्रक्रिया अडकून गेले, तर या सगळ्या प्रक्रियेचा त्या सगळ्यावरती परिणाम होणार आहे. आणि प्रशासन इनडायरेक्टली की डायरेक्टली हा प्रश्नच आहे खरं तर, मात्र ते ह्या सगळ्या प्रक्रियेवरतीच परिणाम करतायत. न्याय मिळण्याच्या आणि अन्यायाच्या विरोधात उभे राहण्याच्या स्त्रियांच्या आवाजावरती पण ते दडपण टाकतात. याला जोडून दुसरा मुद्दा हा मांडायचा आहे की फ्रान्स सारख्या देशात स्त्रियांच्या गर्भात बाळ वाढवायचं की नाही याचा संपूर्ण अधिकार स्त्रियांचा आहे. माय बॉडी माय चॉईस सारख्या चळवळीत तिथे उभ्या राहतात. अशा वेळी स्त्रियांना भारतात त्यांचं नाव ठरवण्याचाही जर अधिकार आपण देणार नसू, तर आपण कोणत्या टोकाकडे चाललो आहोत आणि स्त्रियांचं माणूस पण त्यांचं स्वतंत्र व्यक्तित्वच नाकारतोय याचा विचार इथं करायला हवा. हे दोन मुद्दे मला मांडायचे होते. येस, बरोबर आहे. म्हणजे गर्भामध्ये बाळ वाढवायचं की नाही इथपासून ते मला मूल हवंय की नाही इथपासून ते आता आपण स्वातंत्र्याच्या अशा याच्यावर आलो होतो की मला माझ्या शरीरावर माझा अधिकार आहे, पण आता तोही नाकारून शरीर तर सोडूनच देऊ, पण माझं जन्मतः असलेलं नाव, नंतर बापाचं नाव लागल्यानंतर नवऱ्याचं नाव, आणि मग त्याची जात की मग तिची त्या नवऱ्याची जात, अशा पद्धतीने स्त्रीला एक संपूर्णतः परावलंबी बनवलंय. लक्ष्मी, तू बोल, मग मी त्याच्यानंतर बोलेन. सत्यभामा, तुलाही ते बोलायचं असेल ते, आणि मग मी नंतर बोलते. लक्ष्मी, मला एकच मुद्दा मांडायचा आहे. आता माझे वडील वारलेत गेल्या महिन्यात. तर काही स्त्रियांशी काही जसं मी केस कापले किंवा वडिलांना खांदा दिला किंवा पाणी पाजलं, अनेक गोष्टी होत्या. आणि एक मुद्दा होता की आईचं जे काही असेल गळ्यातलं ते सगळं मी म्हणजे आईशी बोलूनच त्या सगळ्या गोष्टींना नकार दिला होता. तर गावाकडच्या स्त्रिया असं म्हणत होत्या की जिथं काढायची म्हणूया की काढायची चॉईस विचारली जात नाही, काढायचं की नाहीये, आणि त्यांचं म्हणणं होतं की आता आपण स्त्रियांनी ह्याच्याला विरोध करायला पाहिजे की आम्हाला घालायचंच नाहीये लग्नात. मूळ मुद्दा इथं आहे की जिथं लग्नानंतर बाईचं नाव बदलण्यालाच खरं तर विरोध व्हायला पाहिजे. माझं म्हणणं असं आहे. उलट सरकारकडे आपण रिट पिटिशन अशी दाखल करायला पाहिजे की तुम्ही कंपल्सरी स्त्रीचं लग्नानंतर नाव बदलायचं नाही अशी अधिसूचना काढा. हे खरं तर आपल्याकडे उलट होत आहे की तुम्ही म्हणजे इतर ठिकाणी जसं माझं आडनाव मी बदललेलं नाहीये लग्नानंतर, माझ्या मुलाचं नाव मी कबीर लक्ष्मी किसन असं लावलेलं आहे, त्यालाही अनेक अडचणी आल्या आणि प्रत्येक ठिकाणी मला जो शासनाचा GR आहे तो जोडून देऊन ऍप्लिकेशन करावं लागलं की हे असं आहे, जर तुम्ही मला फोर्स केला तर मी कायदेशीर कारवाई करेन म्हणून. फक्त एका ठिकाणी जिथं पासपोर्ट काढताना मला माझं मॅरेज सर्टिफिकेट द्यावं लागलं, माझ्या नवऱ्याला नाही द्यावं लागलं. म्हणजे एकीकडे म्हणायचं की बेटी बचाव बेटी पढाव आणि दुसरीकडे बाईला ह्या सगळ्या, आणि दस्तावेजाचे प्रॉब्लेम्स प्रचंड असतात. म्हणजे स्त्रिया शेवटी थकतात ह्या नावांच्या घोटाळ्यामध्ये आणि ते ऍक्सेप्ट करतात की जाऊ देत, कशाला बदलायचं ना, खूप त्रास आहेत म्हणून. गमतीची गोष्ट, लग्नानंतर बाईचं सहज नाव बदललं जातं. बघा, एखाद्या व्यक्तीला जर नाव बदलायचं असेल तर ते गॅझेटमध्ये जाऊन बदलायला हवंय, पण आपल्याकडे लग्न संस्था अशी आहे की सहजपणे बाईचं नाव बदललं जातं. खरं तर ज्या स्त्रियांना घटस्फोटाच्या नंतर जर नवऱ्याचं नाव असेल तर ती बदलण्याची प्रक्रिया पण सोपीच आहे की तुम्ही गॅझेटमध्ये जा, मला नकोय नवऱ्याचं नाव, तर ते बदलायची तशी मुभा आहे. पण शासन असं GR म्हणजे शासन असं अधिसूचना काढतंय की तुम्ही नवऱ्याची NOC घ्या. हे आपल्याला कुठेतरी अजून 50, 100, 150, 200 वर्ष मागे खेचणार आहे आणि हे थांबायला हवंय. सत्यभामा, काही मांडायचे? मला असं वाटत होतं की जर म्हणजे जर घटस्फोटित महिलेसाठी ही अधिसूचना काढलीच आहे, तर मग त्या घटस्फोटित नवऱ्यासाठी ह्या घटस्फोटित बायकोची एखादी सही पाहिजे होती का नाही की बाई त्याला तू सही हे असं कुठं नाही. म्हणजे हे पण कुठंतरी विरोधाभास आहे ना, दोन टोकाचे. म्हणजे त्याला काहीच नाही, त्यांना एक तर तिला न सोडून देताही तो दुसरा घरोबा करतोय, तो रिलेशन मध्ये राहतोय, तो लेकरही पैदा करतो, तो काही करतो, आणि इकडे मात्र इथं घटस्फोट जरी झाला तरी त्याचीच सही तू बाई घे ना हरकत, आणि नंतर बापाचं नाव लाव.
हे असं आहे. आणि त्याची मग मला असं वाटतं की जर त्यांनी काढलेच होते अधिसूचना तर त्यांनी मग महिलांसाठी सुद्धा तीच हे करायची होती. घटस्फोटित पती पत्नीसाठी एकमेकांची एनओसी करणं गरजेचं आहे असं ते पाहिजे होतं. परंतु ते कोण आहे माणूस काय माहिती की कोण सल्ला देत होता केंद्र सरकारला त्या अधिसूचना काढण्यासाठी. म्हणजे इतकं चुकीच्या गोष्टी आहेत ना या. नवऱ्याचं आता नावच बदलत नाहीये आपण मुळात. मला असं वाटतं ते बंद करतील. 41 मिनिटं झालेले आहेत चर्चेला. तर मी स्वतः थोडंसं स्वातंत्र्य घेतलं माझ्याकडे आणि सूत्र केलं संचालन. तर पण चर्चा सुरू राहावी म्हणून ते केलं, कारण किरण भाऊंचा संपर्क तुटला. पण मी काय म्हणत होते की अगदी मी ह्याच मुद्द्याची पोस्ट टाकली. ती पोस्ट टाकल्यानंतर अनेकांचे असे मला हे आले की तुम्ही एक प्रतिक्रिया देता आहात. जेव्हा मी विचारलं की मग पुरुषाला असा आदेश आहे का? पुरुषाला असा आदेश नाहीये जो सत्यभामाताईंनी म्हटलं तसं. तो पुरुषासाठी नाहीये. मग दुसरं असं की आज प्रवीणचं कौतुक का होतं? किंवा आपल्या नवऱ्यांपैकी कोणी जो चांगला नवरा आहे असं म्हणतो आपण, त्या चांगल्या नवऱ्याची आपली लक्षणं काय आहेत? तर ते मुलांनाही सांभाळतात. ते अशा पद्धतीने जर अध्यादेश आले तर त्याच्या विरोधामध्ये बोलतात. अशा पुरुषांची 14.5 करोड मध्ये मायनसची संख्या आहे आणि बाकीचे सगळे या पूर्णपणे पितृसत्तेला पाठिंबा देत आहेत. मुख्यतः असं मानतात की असे जे अध्यादेश निघाले आहेत हा सगळा बायकांचा प्रश्न आहे. आता संपूर्ण समाजानेच त्याच्याबद्दल बोललं पाहिजे की हा बायकांचा प्रश्न कसा काय असू शकतो ना. हा एकट्या बाईचा प्रश्न नाहीये. हा प्रश्न मुळामध्ये जर दोघांचा मिळून असेल तर हा या दोघांसाठीची ही गोष्ट असली पाहिजे. दोघांनाही तेच नियम लागू असले पाहिजे. दुसरं असं की आजपर्यंत देशामध्ये मी शोधून काढल्यानंतरही अजून जर एकही नाव सापडलं नाहीये की लग्न झाल्यानंतर नवऱ्यांनी बदललं. आम्ही सगळ्यांनी काय केलं, आम्ही जेव्हा सामाजिक परिवर्तनाचं बोलायला लागलो तेव्हा मी लग्नात मंगळसूत्र घातलं नाही, मी कुंकू लावलं नाही. 1980 मध्ये लग्न झालं. मुलीचं नाव मनस्विनी लता रवींद्र असं लिहिलं. त्याच्यामुळे पूर्णपणे त्यावेळेला मॅटर्निटी होम मध्ये बाळणपणाच्या तिथे काय काय झालं असेल तुम्हाला माहितीये. त्याच्यानंतर तिच्या शाळेत हे घालणं म्हणजे जे तुमचे आत्ताचे अनुभव आहेत ते तेव्हाचे अनुभव तुम्हाला अजूनही येतात आहे. म्हणजे त्याच्यात काही बदल झालेला नाही. दुसरं जेव्हा घटस्फोट झाल्यानंतरची जे कोर्टामध्ये जे कबूल केलेलं होतं नवऱ्यानी की मी माझा हिस्सा सोडून मनस्विनीला त्या घराचा अधिकार मिळावा, कारण माझं पण नाव होतं तिथे आणि मी जर निघते तर ते तिला मिळावं असं म्हणून मी जे टाकलं होतं ते 14 वर्ष लागले. कोर्टामध्ये त्यांनी कबूल केलं, पण कोर्टात कबूल केलेल्या गोष्टी नवरा पाळतो असं नाही, पुरुष पाळत नाहीत. आणि त्याच्यामुळे जर चळवळीतल्या पुरुषांकडून असं घडत असेल तर जो असा पुरुष आहे ज्याला चळवळीचा गंधही नाही, असे पुरुष अशा वेळेला परित्यक्ता स्त्रिया ज्यांनी आपल्या नवऱ्याला तो आपल्याला मारहाण करतो म्हणून टाकून दिलाय किंवा ज्यांचे घटस्फोट झाले, या सर्व स्त्रियांचा संघर्ष अजून किती बिकट असेल. जर 14 वर्ष भांडून मग मला पल्लवी रेडकेला सांगून माझे वकील जी आहे आणि माझा घटस्फोट सुद्धा म्हणजे अतिशय आता फ्लेविया ॲग्नेस सारख्या वकील होत्या किंवा माझा आत्ताचे 14 वर्षानंतर मनस्विनीच्या नावावर त्या घराची हे झाली. तो म्हणजे एवढे संघर्ष जर एका शिक्षित सामाजिक चळवळीतल्या जिनी संपूर्णतः एकल महिलांची चळवळ चालवलेली आहे, महिलांची चळवळ चालवली आहे, त्या बाईला जर करावं लागतं तर असे अध्यादेश निघाले तर एक सामान्य कुठेतरी कोपऱ्यात असणारी बाई ती किती खेटा घालणार आणि किती कुठल्या गोष्टींना तिला सहन करावं लागेल. या गोष्टींनी माझं डोकं तर भणाणलं होतं. दुसरं डोकं माझं याच्यामुळे भणाणलंय की ही संपूर्ण व्यवस्था जर पितृसत्तेची आहे आणि पुरुषांना फायदे देते तर हे कशाचं आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की हे पुन्हा पुन्हा का आणतात आहे. तर त्यांना संविधानामध्ये आपल्याला असणारे सगळे अधिकार, म्हणजे लक्ष्मी म्हणाली की आता आपल्याला तसं करावं लागेल, तर नाही, ते आहे. म्हणजे आपल्याला असं नव्हतं की त्रिनाम नाही लिहायचं, कुंकू मंगळसूत्र घाला ही एक रिवाज आहे, ही जबरदस्ती नाहीये. तुम्ही नाव बदला ही जबरदस्ती नाहीये. कायदा म्हणत नाही की तुम्ही बायकोनी नवऱ्याचं नाव लावलं पाहिजे, नवऱ्याने बायकोचं नाव लावलं पाहिजे, अशा पद्धतीची कुठली जबरदस्ती नाहीये. पण तसं करून सुद्धा आपल्यावर जबरदस्ती आहे असं प्रशासनातले लोक सांगतात. म्हणजे प्रशासनातल्या लोकांच्या डोक्यामध्ये नेणिवा पक्क्या आहेत मनुस्मृतीच्या. आणि या मनुस्मृतीच्या नेणिवा ज्या आहेत की मी म्हणजे बाप पिता आणि काय पिता रक्षती कौमार्य वगैरे जो सगळा संपूर्ण घोळ आहे की
बापानी काय करायचं, नवऱ्यानी काय करायचं, मग मुलांनी काय करायचं आणि भावानी काय करायचं, तर हे रक्षण करणं, तर हे रक्षण करणं नाहीये, तर एका संपूर्ण जवळपास फास आवडायचा त्या कसायाकडे पुन्हा तिने जायचं आणि कसायाकडे जाऊन त्यांना विचारायचं की अरे बाबा, आता तू माझा बळी नाही देते का, तू माझा बळी कधी देणार आहे, आणि तू माझा बळी देणार नशील तर सोडतोस का, जरा डिले करतो का पकड. अशा पद्धतीची ही संपूर्ण व्यवस्था आहे. म्हणजे पुन्हा कसायाकडे पाठवायचं. ही जी रिलेशनशिप आहे, ही रिलेशनशिप सुंदर पायावरचं प्रवीण आता करतोय. त्यांनी नोकरी सोडली, तो म्हणतोय की मी बाप म्हणूनच्या माझ्या जबाबदाऱ्या पार पडेल. अशी सुंदर सहजीवनाची रिलेशनशिप आपण पाहतोय की व्हावी. म्हणजे सत्यभामा म्हणाली की माझ्या मुलांना बाप मिळायला पाहिजे. माझा पण वाटत होतं, माझ्याही आजोबांनी माझ्या बाबांना सोडून दिलं आणि त्यांना पण एकल आईचा मुलगा, म्हणजे आई गेली आणि दुसरी आई आलीये, पण ती त्याला सांभाळत नाही, तर त्यांना ते दोघांचे प्रेम मिळालं नाही. हे जे आपल्या आयुष्यातले अनुभव आहेत, हे अनुभव अनेकांच्या वाट्याला येतात. पण हे एकलपणाचं दुःख, किंवा आपल्याला आतापर्यंत बाप होता आणि तो बाप आपल्या आयुष्यातून असाच निघून जातो आपल्याला सोडून, हे जे मुलांच्या वाट्याला येणारं दुःख आहे, या दुःखामध्ये त्यांना जर विचारलं तर त्या नेहमी म्हणतात, जवळपास असा माझा जेवढा मी नारी केंद्रापासून आतापर्यंत जो मी चळवळीतला माझा अनुभव आहे स्त्रियांच्या, त्या स्त्रिया हेच सांगतात आहे की बहुतेक वेळेला जेव्हा ही जबाबदारी येते, आर्थिक असेल, मुलीच्या लग्नाची असेल, किंवा म्हणजे मुलीच्या शिक्षणाची किंवा मुलांच्या शिक्षणाची, त्या वेळेला आपोआप पुरुषांनी पळ काढलेलं आहे आणि ते निघून गेलेले आहेत आणि या सगळ्या जबाबदाऱ्या स्त्रियांनाच पार पाडाव्या लागतात. तर मग त्या विधवा असू दे, नाही तर या एकल महिला असू दे, ही सगळी घराची आणि याची सगळी जबाबदारी जर त्यांच्यावर असेल, तर खरं तर अध्यादेश असा निघायला पाहिजे होता की जबाबदारी ती घेतेय तर तिला तिचा निर्णय घेऊ द्या. ही आपली लढाई जी आपण दोन गोष्टी करणार. सगळ्यांच्या मते एकतर आलंय की आपण निषेध करणार आहोत. आपण असं म्हणतोय की हा अध्यादेश पूर्ण, म्हणजे ही अधिसूचना पूर्ण मागे घ्या. आणि तिसरं, आपण संपूर्णतः जर त्यांनी केलं नाही तर आपण सगळ्यांनी मिळून रस्त्यावर येऊन एक मोठं स्वाक्षरी अभियान पण करायला पाहिजे. आणि आपण सर्वांनी सांगितलं पाहिजे की हा आमच्या अस्तित्वाचा आणि अस्मितेचा एकत्र प्रश्न आहे. त्याच्यामुळे आमच्या सन्मानाचा प्रश्न आहे. आमचं नाव ही आमची ओळख आहे, पण आमचं नाव हे कोणाच्या तरी सत्तेशी जोडलेलं असणं आणि कोणाच्या तरी वेठीला धरून आमचं नाव ठरणं, ही पूर्णतः एका त्याला मात्र आमचा सगळ्यांचा विरोध आहे. कारण ही व्यवस्था संसाधन आणि संपत्ती आणि वारसा हक्क कोणाला मिळेल? बीज क्षेत्र न्यायामध्ये बीजाची नेहमी क्षेत्रावर, म्हणजे योनीवर लिंगाची मालकी असेल, अशा पद्धतीच्या लिंगभावावर आधारलेली ही संपूर्ण विषम व्यवस्था आहे. आणि हा जो सत्यभामा म्हणाली तसं लक्ष्मीला किंवा प्रवीणला माहिती असेल त्या माणसाचं नाव, तर आपल्याला माहिती नाहीये. पण त्या माणसाने जो अध्यादेश काढला, अधिसूचना, त्याला हे कळलं पाहिजे की पूर्ण देशातल्या स्त्रिया आणि पुरुष जे संवेदनशील आहेत ते सगळे एकत्र येऊन याला विरोध करतात. तर असं मला वाटतंय. आणि 49 मिनिटं झालेली आहेत, तर आपण काय करूया, एकेका वाक्यामध्ये संपूर्णतः संपवूया. एक जण शेवटचं असं बोलून प्रवीण पासून सुरुवात करू. प्रवीण, लक्ष्मी आणि सत्यभामा. प्रवीण, या संपूर्ण चर्चेवर तुमचं मत सांगा. मला तर हेच वाटतंय की आधीच आपल्याकडे पुरुष प्रधान संस्कृतीत आडनावातनं जातीचा उल्लेख होत होता आणि परत आडनाव कोणाचं तर पुरुषाचंच, याच्यात सक्ती होत्या. आता कुठं विचार बदलतायत, सामाजिक परिवर्तनाचं वारं येतंय त्यातनं. किमान आपल्या जन्मदात्या आईचं जिनं आपल्याला 9 महिने पोटात सांभाळले, 6 महिने अंगावर पाजलं, आयुष्यभर आपल्या मलमूत्रापासून तर सगळ्या चढउतारांमध्ये सोबत होती, तिचं नाव देण्या इथपर्यंतही आपल्यात कृतज्ञता शिल्लक नव्हती. आता किमान सामाजिक चळवळींच्या विचार प्रवाहांमधनं आईचं नाव असावं इथपर्यंत आपण आलोय. तर अशा वेळी जन्मदात्यांच्या पलीकडे जाऊन आता आणखी एका पुरुषाला आपल्या स्त्रीचं मालक न बनवता तिला तिची ओळख सांगण्याचं स्वातंत्र्य द्यायला हवं. तेच आपल्या संविधानाच्या मूल्यांना अनुसरून होईल. लक्ष्मी, मला वाटतं की नेहमी असं म्हटलं जाते की नावात काय आहे, तर मला वाटतं की नावात बरंच काय आहे. जेव्हा लग्न होतं 20-25 वर्षाच्या आयुष्यात जे नाव असतं ते आडनाव पूर्ण बदलून जातं. आणि परत जर घटस्फोट झाल्यानंतर अजून ही जर अधिसूचना येणार असेल तर मला वाटतं स्त्रीचं लग्नाभोवती जी काही तिची ओळख तयार केली जाते आणि हे
हे संरचनात्मक आहे. म्हणजे हे असं नाहीये की कुणाच्या तरी डोक्यात आलं आणि केलेलं, असं नाहीये. हे फार विचारपूर्वक केलेलं आहे, कारण स्त्रियांना परत मागे नेण्याचं हे सगळं षडयंत्र सुरू आहे. तर मला वाटतं हा जो काही लग्नाच्या आधी नंतरचा हा जो नावातला किंवा ओळखीतला खेळ खंडोबा आहे, तो खरंच थांबवायला पाहिजे आणि विरोध व्हायला पाहिजे याला. आणि महाराष्ट्रातला जो शासनादेश आहे, मला वाटतं की कुठेतरी निदान आपल्या हातात ते तरी आहे की आपण शासनादेश पुढे करू शकतोय. सध्या तरी इतर राज्यांची परिस्थिती वाईटच आहे, पण कुठेतरी केंद्राच्या ह्या अधिसूचनेला सगळ्यांनी मिळून विरोध करायला पाहिजे. आणि सगळ्या स्तरांवरती, लिखाण असेल, रस्त्यावर उतरायचं असेल, स्वाक्षरी असेल, किंवा इव्हन पिटिशन टाकायची वेळ आली तरी आपण सगळ्यांनी ते करायला पाहिजे. सत्यभामा. मला असं वाटतं किंवा घटस्फोट हो अथवा वेगळं हो, स्त्री पुरुषांची एकमेकांच्या आयुष्यामध्ये ते परस्पर पूरक आहेत. ते कधी एकमेकाचे विरोधक नाहीत. मतभेद किंवा त्याची जडणघडण त्या पद्धतीनं घडत असते समाजामध्ये, म्हणून ते पुरुष तसे वागत असतात. आणि अशा पद्धतीनं एकमेकांच्या सोबत जर राहत असतील आणि त्यांची एकमेकांचं नाव आडनाव काही बदलण्याची गरज नसताना हे सरकारनं खेळकुंडोपा करून ठेवते. आता जसं की लक्ष्मीताई बोलल्या की नावात काय असते, नावात बरंच काय असतंय, नावात त्यांचं अस्तित्व असतं, कर्तृत्व असतं, त्यांची जात असते, त्यांचं पोट जात असते, त्यांची गाव असते, असे सगळे याच्यावरून त्याच्यामध्ये ते भोवती फिरत असतं. त्याच्यामुळं इतकं काही हे करू नये की त्या स्त्री पुरुषांची जर गरज त्यांच्यात हरकत नसेल तर ती नावं त्यांना जी वापरायची ती त्यांनी वापरू द्यावी. आणि जे नातं संपुष्टात आलेले आयुष्यातून निघून गेलेल्या व्यक्ती, त्या व्यक्तीकडे परत सरकारने खास करून महिला म्हणून पाठवू नये. आणि जर असेच निर्णय घ्यायचे असतील, अशीच अधिसूचना काढायच्या असतील तर त्याच अधिसूचना ह्या पुरुषांना पण लागू कराव्यात असं मला वाटतं. बरोबर. आपण आता म्हणजे तर मला ज्योती म्हापसेकरची ती कविता गाणं आठवतं. डोळे तुमचे डोळे, तुमच्या मध्ये प्रश्न किती, तुमचे डोळे मला पुसती, म्हणजे तुमचं नाव किती, नावात अगं दडल्या किती जाती आणि पाती. तर तसं पूर्णपणे नावाशी आपलं संपूर्ण जात पात धर्म, आपलं व्यक्तित्व आणि मुळामध्ये आपण मुलगी आहोत तर आपण आई वडिलांकडचं लावायचं की नवऱ्याकडचं लावायचं, आणि समजा नवऱ्याच्या संबंधातले संबंध तुटले तर दुसऱ्याचं लावायचं. तर याच्यामध्ये जसं सामान्यपणे अगदी पुरुषांना लहानपणापासून त्यांचं स्वतःच्या नावाने त्यांची ओळख होते, मग ती आयुष्यभर पुरते. आणि मग जर एखादा वाटलं असेल, नीरजला नीरज नाव ठेवायचं, साहिरला वाटलं की साहिर नाव ठेवायचं, अमृताला वाटलं अमृता प्रीतम नाव ठेवायचं, अशा पद्धतीने आपल्याकडे उदाहरण आहेत की त्यांना वाटलंय त्यांनी ठेवलंय. आणि आपल्या देशामध्ये गीता हरिहरन जेव्हा आमच्यासारख्या लोकांनी जेव्हा ही चळवळ सुरू केली, जे प्रवीणने उल्लेख केला की आई वडिलांचं नाव लावायचं, कारण आडनाव हे जातीचं धर्माचं प्रतीक आहे, त्याच्यापेक्षा आपण आईचं आणि वडिलांचं नाव लावायचं, कारण आपण त्यांच्यापासून जन्माला आलो आणि त्या दोघांचं अस्तित्व असेल असं. जेव्हा किशोर शांताबाई काळेंनी लावलं तेव्हा शांताबाई लावलं, कारण नारायण सुर्व्यांची जशी कविता आहे की ते जेव्हा तो मुलगा मुलाला घेऊन आई जाते शाळेमध्ये, तेव्हा तो मास्तर विचारतो बापाचं नाव काय, बापाचं नाव काय, बापाचं नाव काय, तेव्हा ती म्हणते अरे बाबा मास्तरा तुमचंच नाव लिहा. तर मास्तरच रात्री जात असतो आईकडे आणि मास्तर तुमचंच नाव लिहा, ही जी पूर्ण परिस्थिती आहे आपल्या देशातली, ती परिस्थिती त्या कवितेमध्ये आहे. तर नारायण सुर्वेंची ती कविता खूपच आठवते आणि आपल्या याच्यामध्ये डोक्यात बसते की खरंच आहे, अशी अवस्था आहे की बाप लागतोय तुम्हाला आणि जी आई सांभाळते, जिने पूर्ण पोटात सांभाळलं आणि आयुष्यभर सांभाळते, तिच्या बाबतीमध्ये मात्र प्रश्नचिन्ह उभं करतायत आणि तिला स्वतःला पण नाव बदलायला भाग पाडतायत. कशामुळे? जेव्हा तुम्ही नाव जर बदलत असाल तर नवऱ्याची परमिशन घ्या. जर तुम्ही नाव तुम्हाला नाव बदलायचं नसेल तरी सुद्धा नवऱ्याची परमिशन घ्या. जो माझा पण पासपोर्टचा लढा 3 वर्ष चालले तो ह्याच्याच करता की तुम्ही नवऱ्याचं नाव काय आहे आधी आणा आणि नवऱ्याची परमिशन आणा. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपल्या सर्वांच्या वतीने कोणीतरी दुसरा निर्णय घेतं असं जे अवलंबत्व आहे ते पुरुषांना लहानपणापासून नाहीये, पण ते स्त्रियांना आहे. तर ते आपल्याला दोघांनाही एक माणूस म्हणून जगण्याच्या प्रक्रियेच्या व्यवस्थेमध्ये कोणालाही कोणावर अवलंबून राहून निर्णय घ्यावे लागू नये, अशा पद्धतीनेच सगळे अध्यादेश आणि ते संविधानाला धरू नये, कारण समता, स्वातंत्र्य, समानता, मैत्र आणि धर्मनिरपेक्षता अशा मुद्द्यांवर आपलं संविधान आहे. तर त्या संविधानाच्या अनुषंगाने ही अधिसूचना पूर्णपणे खारिज करून त्याचा निषेध करून सर्वांसाठी समान पद्धतीचं आणायचं असेल तर ऍक्च्युअली नावाच्या संदर्भामध्ये कुठलेही अशा पद्धतीचे अध्यादेशच त्यांनी काढू नये. त्या स्त्रीला वाटलं तर ती नाव बदलेल, नसेल बदलायचं तर नाही बदलणार.
तिला वाटलं तर तिला संपूर्णतः ते स्वातंत्र्य असलं पाहिजे. जसं नवऱ्याला बदलावं लागत नाही तसंच तिलाही स्वातंत्र्य अशा पद्धतीने नॉर्मल पद्धतीने सगळं आयुष्य जगण्याची आम्हाला पूर्णपणे पुन्हा एकदा संधी मिळाली पाहिजे असं आपण सरकारला सांगूया. इथे आपण थांबूया आता. हा था